विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं वक्तव्य. मुंबईत भाजपाच्या नवीन प्रदेश कार्यालयाचं भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडले. या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी असे लढावे की विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं वक्तव्य. वरळीत 19,000 मतदार संशयाच्या भोवऱ्यात, आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी मतदार याद्यांमध्ये झालेल्या घोळाबाबत मोठे खुलासे केले. वरळीतील मतदार यादीत अनेकांचे फोटो नाहीत, अनेकांचा पत्ता एकच आणि तो अस्तित्वातच नाही. तसेच वरळीत 19,000 मतदार संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे हे घरात बसलेले अजगर, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे घरात बसलेले अजगर, ते फक्त पडून राहतात. या अजगरानं स्वतःच्या पक्षालाच गिळून टाकलं, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. लंडनहून आणलेले ऐतिहासिक वाघनखे कोल्हापुरात प्रदर्शन. ऐतिहासिक वाघनखे आणि मराठाकालीन शस्त्रांचे शिवशस्त्र शौर्य गाथा प्रदर्शन कोल्हापुरात भरवण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयातून आणलेली ही वाघनखे कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये प्रदर्शन. पंढरपुरात जादा बसेस धावणार. कार्तिकी यात्रेसाठी 1150 जादा एसटी बसेस. यावर्षी 2 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा होत असून राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली आहे. कार्तिकी वारीसाठी 1150 जादा एसटी बसेस सोडण्यात येणार. या निर्णयामुळे राज्यातील लाखो भाविकांचा प्रवास सुलभ होणार आहे.